माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. संत ज्ञानेश्वरांची वाणी अन मराठी अभिजात झाली. मराठीचा हा आवाज दिल्लीतही घुमला. तारा भवाळकरांचे शब्द प्रत्येकाच्या हृदयाला भिडले आणि यंदा मराठी भाषा गौरव दिनही मोठ्या उत्साहात साजरी झाला. मराठीचा जय जयकार घुमतच होता, तोच महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतून एक नवा वाद उभा राहिला. संपूर्ण मुंबईची भाषा ही मराठी नाही तर घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं म्हणणारे भैयाजी, आणि दुसरीकडे महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे असं म्हणणारे राज ठाकरे. दोघंही समोरासमोर भिडले आणि सुरू झालं एक राजकीय भाषिक द्वंद्व. आज आपण या राजकीय वादावर भाष्य करणारच नाही, मात्र महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीची भाषा ही मराठी नाही असं म्हणण्याचं धाडस का होतंय याचा उलगडा करणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट. भारताला इसवी सन 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते, परंतु भारत सरकारनं मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्यावरून मराठी जनात क्षोभ उसळला. अखेर 105 जणांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग म्हणजेच कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली, ज्यात कोकण विभागामध्ये मुंबईचा समावेश आहे. भाषावार प्रांत रचनेची मागणी भारताच्या संघ राज्यातील अनेक राज्यांतून करण्यात येत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी भाषेची मागणी प्रकर्षानं पुढे आली. भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 347 नुसार राष्ट्रपतीला एखाद्या राज्यातील लक्षणीय प्रमाणातील लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला अधिकृतरित्या राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतरावजी चव्हाण यांनी शासनाची जी महत्त्वाची धोरणे जाहीर केली त्यापैकी महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठीच राहील हे एक धोरण होतं. त्यानुसार राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे शासनाचे धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक OFL 1159 B दिनांक 6 जुलै 1960 अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना केली. तसेच 1966 ते 67 मध्ये अल्पसंख्याक भाषांना संरक्षण देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे विभागीय कार्यालयेही उघडण्यात आली. सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 म्हणजेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला व तिची लिपी देवनागरी लिपी असल्याचं जाहीर करण्यात आलं. अशा रीतीने मराठी भाषा ही भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 345 मध्ये उल्लेख केलेल्या सर्व शासकीय प्रयोजनांसाठी महाराष्ट्र राज्यात उपयोगात आणावयाची भाषा झाली. भारताच्या संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये एकूण 22 भाषांचा निर्देश असून त्या सूचीत मराठी ही क्रमांक 13 वर दर्शवण्यात आली आहे. मराठी राजभाषा असल्याचं घोषित करणारा कायदा विधानमंडळात मंजूर होऊन दिनांक 11 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झालं व त्यानुसार मराठीचा राज्यकारभारात जास्तीत जास्त वापर करायचं ठरलं. हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण एकच की महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. त्यामुळे भैयाजींनी केलेलं विधान हे चहूबाजूंनी चुकीचं ठरतं. प्रत्येकानं मराठी बोलावी, महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे असा हट्ट ज्यावेळी आपण करतो, हा हट्ट चुकीचा आहे असं मी मुळीच म्हणत नाही. महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही मराठी शिकलीच पाहिजे यात अजिबातही शंका नाही. मात्र त्यावेळी मराठी रुजवण्याचं काम करणाऱ्या मराठी सरकारी शाळांची स्थिती काय आहे हेही पडताळणं तितकंच गरजेचं आहे. ज्या सरकारी शाळा मराठी टिकवण्याचं मूलभूत माध्यम आहे त्या सरकारी शाळांची पटसंख्या किती आहे? आज पालक आपल्या पाल्याला मराठी सरकारी शाळेत का घालत नाहीत? सरकारी मराठी शाळेत सुविधा आहेत का? शिक्षणाचा दर्जा कसा आहे? या सगळ्या गोष्टींचा उलगडाही व्हायलाच हवा. चला पाहूयात मराठी सरकारी शाळांची अवस्था नेमकी काय आहे. सध्या मराठी शाळा अस्तित्वासाठी झगडत असल्याचा टाहो फोडला जातोय. त्या टिकवण्यासाठी सरकारची सुस्पष्ट धोरणे नाहीत. शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नाहीत. केवळ सरकारच्या अनुदानावर शाळा चालत नाही. अशा एक ना अनेक समस्यांची जंत्री लावता येईल.
असरच्या सर्वेक्षणातून राज्यातील शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्रही आता समोर आले। यात राज्यातील सरकारी शाळांमधील 3री ते 5वीच्या 50% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नसल्याचं पुढे आलंय। तर राज्यातील सरकारी शाळांमध्ये 3री ते 5वीच्या 54% विद्यार्थ्यांना वजाबाकीही करता येत नाही। 6वी ते 8वीच्या 30% मुलांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही। तसेच 6वी ते 8वीच्या 65% विद्यार्थ्यांना साधा भागाकारही करता येत नसल्याचं पुढे आलंय। असर 2024च्या सर्व्हेमधून राज्यातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती समोर आली आहे। यात राज्यातील जिल्हानिहाय शालेय शिक्षणाची स्थिती, यामध्ये मुख्यत्वे अक्षर ओळख, वाचन, त्यासोबतच डिजिटल शिक्षण या सगळ्यांची सद्यस्थितीतील आकडेवारी या सर्व्हेतून मांडण्यात आली आहे। यामध्ये शालेय शिक्षण खास करून सरकारी शाळांमध्ये अधिक प्रभावीपणे शिकवण्याची व मुलांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाला पाऊल उचलण्याची गरज आहे असं भासतंय। यात असर म्हणजेच अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट या अहवालात दरवर्षी देशातील आणि राज्यातील शैक्षणिक प्रगती आणि प्रश्नांबद्दल महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवली जातात। बेसिक असरचा हा 14वा अहवाल आहे। असरने 2024 मध्ये भारतातील 605 ग्रामीण जिल्ह्यातील एकूण 1797 गावांमधील 6,49,491 मुलांपर्यंत पोहोचून हा अहवाल सादर केलाय। असर 2024 सर्वेक्षणाचे निष्कर्ष 3 भागात सादर करण्यात आले। पूर्व प्राथमिक वयोगट 3 ते 5, प्राथमिक वयोगट 6 ते 14 आणि मोठी मुले वयोगट 15 ते 16 वर्ष। महाराष्ट्रातील 33 ग्रामीण जिल्ह्यातील 987 गावातील 19,573 घरांमधील 33,746 मुलांचे सर्वेक्षण या अहवालात करण्यात आले। या अहवालात अनेक धक्कादायक निरीक्षणही नोंदवण्यात आली। राज्यातील इयत्ता 6वी ते 8वीच्या 30% मुलांना अद्याप दुसरीचंही पुस्तक वाचता येत नसल्याचं अहवालात उघड झाले। जळगाव जिल्ह्यात 8वीच्या 55% मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नसल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। महाराष्ट्रातील 3रीच्या 37% मुलांनाच दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही। 2022 मध्ये हेच प्रमाण 26% होतं, तर 2018 मध्ये हे प्रमाण 44.2% इतकं झालंय। देशातील 3रीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येण्याचं प्रमाण 50% पेक्षाही कमी असल्याचं अहवालात उघड झालंय। महाराष्ट्रातील केवळ 58.3% शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय असल्याचं उघड झालंय। 2022च्या तुलनेत ही टक्केवारी घसरल्याचं पुढे आलंय। तर केवळ महाराष्ट्रातील 66.5% मुलांना शाळेत स्वच्छ पाणी उपलब्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय, जे की प्रत्यक्षात 100%च असायला हवं। पालकांचा सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांकडे प्रवेशासाठी ओढा वाढल्याचंही अहवालात उघड झालंय। खासगी शाळांमध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचं प्रमाण 2006 मधील 18.60 वरून आता 2018 मध्ये 30% पर्यंत वाढले। एकंदरीत महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मराठी बोलावं, यासाठी महाराष्ट्र शासनानं मराठी सरकारी शाळांवर लक्ष देणं गरजेचं आहे। मराठी फक्त मातृभाषा नाही, तर महाराष्ट्राची राज्यभाषा आहे। प्रत्येक स्तरावर मराठी बोलली जावी, मराठी शिकली जावी, मराठी जपली जावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवे। आणि या सगळ्यासाठी मराठी सरकारी शाळा या उच्च दर्जाच्या, उच्च गुणवत्तापूर्ण व्हायला हव्यात। बाकी तुम्हाला काय वाटतं, मराठी टिकवण्यासाठी मराठी सरकारी शाळा किती गरजेच्या आहेत? सरकारी शाळांबद्दलचे तुमचे अनुभव आणि तुमच्या प्रतिक्रियाही कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कळवायला विसरू नका।